आमच्या आता शेंगदाणे झालेले आहे भाजून आणि बघूची शेंगदाणे बऱ्यापैकी बघित असेल. कढीपत्ता, मिरवी मिरची आणि बटाटे कापून घेतलेले आहेत आता. आणि हा साबुदाणा झालेला आहे फुलून. आता मस्तपैकी याला साबुदाणा खिचडी बनवूया. आणि पहिले शेंगदाणे कुटून घेऊया बारीक करून आणि नंतर बघूया. हे आणलेलं आम्ही टाकलेलं आहे 2 स्पून तेल. त्याच्यानंतर याच्यापत्ती कढीपत्ता भाजून घेऊ आपण. कढीपत्ता भाजल्यानंतर याच्यामध्ये बटाटे थोडे भाजून घेऊ. बारीक कापलेले बटाटे टाकले. याच्यामध्ये मिरची टाकून घेऊ. मिरची भाजून घेऊ कापलेली बारीक केलेली. फिरवत राहायचं. चांगलं परतून घ्यायचं आहे बघा. आणि ते झाल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याची कूट टाकायची आपल्याला. याला इकडे. तर हे बघा याच्यामध्ये आपण टाकूया साबुदाणा. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. ॲक्च्युली साबुदाणा आपण टाकून घेऊया याच्यामध्ये. हा घेतलेला आहे मी साबुदाणा टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही. भिजवलेला ठेवला होता मित्रांनो. आणि साबुदाणा झाल्याच्या नंतर याला थोडं परतून घ्यायचं. याच्यामध्ये टाकायची शेंगदाण्याची कूट ती 2 वेळी. बघू शकता तुम्ही. शेंगदाण्याची कूट टाकल्याच्यानंतर परतून घ्यायचं. हे बघा चांगलं याला मिक्स करायचं. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते ॲक्च्युली, पण आम्ही नेहमी अशीच बनवतो. आणि खूप छान असते. व्हिडिओत बघण्यासारखंच नाही पण टेस्ट पण खूप असे हॉटेलसारखी साबुदाणा खिचडी बनते मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. आणि हे बनल्याच्यानंतर आपल्याला इथे चवीपुरतं नमक टाकायचं आहे. चवीपुरतं नमक टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये. त्याला परत त्याला थोडंसं फिरवायचं आहे. तशी त्या बघू शकता अशी फिरून घ्यायची थोडीफार. फिरवल्यानंतर मित्रांनो स्लो गॅस ठेवून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे मीडियम फ्लेममध्ये. आणि हे याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया. आणि गॅस स्लो आहे. हे बघा मित्रांनो 5 मिनटाच्या नंतर साबुदाणा खिचडी आपली झालेली आहे रेडी. तर चला आता टाकूया प्लेटमध्ये. ही आमची साबुदाणा खिचडी रेडी झालेली आहे. आणि टेस्ट खूप छान आहे बघा कशी छान दिसते. आणि अशा प्रकारे साबुदाणा खिचडी कंप्लीट झालेली आहे. तर या टेस्ट करायला.